हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत विकास ॲपल कीबोर्ड क्लास 1 लेसन नंबर 1 मशीन्स अराउंड अस. मशीन्स अराउंड अस. मशीन्स म्हणजेच काय? यंत्र. अराउंड म्हणजेच काय? आपल्या अवतीभोवती. अस म्हणजेच आपल्या अवतीभोवती असलेले मशीन्स, त्यालाच येथे यंत्र असे म्हणतात. तर खाली ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. नेम द फॉलोइंग मशीन्स. काही मशीन्स देण्यात आलेले आहेत, काही यंत्र देण्यात आलेले आहेत, तर त्यांची नावे लिहा असे इथे म्हणण्यात आलेलं आहे. तर फर्स्ट वन आहे बायसिकल आहे. तर बायसिकलचे इथे आपण नाव लिहून घेऊया. तर हा झाला बायसिकल. तर सेकंड वन जो आहे तो मिक्सचर आहे. तर इथे आपण मिक्सचर असे लिहून घेऊया. थर्ड वन दाखवण्यात आलेला आहे एअर कूलर आहे. तर येथे आपण एअर कूलर हा वर्ड इथे लिहून घेणार आहोत. तर फोर्थ वन देण्यात आलेला आहे रेफ्रिजरेटर देण्यात आलेला आहे. तर इथं आपण रेफ्रिजरेटर लिहून घेऊया. तर अशा प्रकारे या सगळ्यांना मशीन्स म्हणतात आणि मराठीत याला यंत्र असं म्हटलं जातं. तर त्या रिलेटेड आपल्याला काही इन्फॉर्मेशन या लेसन मध्ये देण्यात आलेलं आहे. पहा, दीज आर व्हेरियस मशीन. दीज आर ह्या सगळ्या काय आहेत? वेगवेगळ्या मशीन्स आहेत, वेगवेगळे यंत्र आहेत. इथे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे दे आर युज्ड टू मेक अवर वर्क इझियर. तर यांचा वापर आपण आपले कामे जे असतात ते इझी एकदम सोप्या पद्धतीनं व्हावं यासाठी यांचा वापर येथे केला जातो. सगळ्याच मशीनचा वापर आपण कशासाठी करतो? तर आपली जे कामं असतात ते लवकरात लवकर व्हावं, कष्ट कमी लागावं आणि सोप्या पद्धतीनं व्हावं यासाठी यांचा वापर येथे केला जातो. मोस्ट मशीन्स यूज इलेक्ट्रिसिटी टू वर्क. तर जास्तीत जास्त जे मशीन्स असतात, जे यंत्र असतात, त्यांना वापरण्यासाठी त्यांच्याकडून कामे करून घेण्यासाठी तेथे आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा वापर करावा लागतो. इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू द वायर. आणि इलेक्ट्रिसिटी जो असतो, जे आपण करंट जे फ्लो करतो ते कुठून फ्लो होणार आहे? वायर थ्रू फ्लो होणार आहे. द वायर इज कनेक्टेड टू अ पॉवर पॉइंट इन द वॉल. आणि हा जो वायर आहे तर तो आपण वायर पॉवर पॉइंटला काय करतो? कनेक्ट करतो, त्याला जॉईन करतो आणि त्या थ्रू इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊन मशीन काय करते? वर्क करायला चालू करते, काम करायला चालू करते. आपल्या घरात जे मिक्सर आहे किंवा मिक्सर जो आहे तर तो चालवण्यासाठी आपल्याला इथे करंटचा वापर करावा लागतो, इलेक्ट्रिसिटीचा वापर करावा लागतो. त्यासाठी आपण त्याला पॉवर पॉइंटशी जोडतो आणि चालू करतो आणि आपलं काम काय होतं? इथं खूपच इझी होतं आणि सोपं होतं. अ कम्प्युटर ऑल्सो नीड इलेक्ट्रिसिटी टू वर्क. तर कम्प्युटर सुद्धा जो असतो तो सुद्धा चालण्यासाठी आपल्याला इथे इलेक्ट्रिसिटीचा वापर करावा लागतो. इलेक्ट्रिसिटीचीच गरज येथे असते. इट ऑल्सो हॅज अ वायर कनेक्टेड टू द पॉवर पॉइंट. कम्प्युटरला सुद्धा काय असणार आहेत? वायर असणार आहेत आणि हे जे वायर आहेत ते पॉवर पॉइंटशी काय असणार आहेत? कनेक्टेड असणार आहेत. इट इज अन इलेक्ट्रॉनिक मशीन. तर कम्प्युटर जो आहे तो इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, म्हणजेच कशावर चालणार आहे? इलेक्ट्रिसिटीवर चालणारा आहे. म्हणून येथे कम्प्युटरला इलेक्ट्रॉनिक मशीन असं म्हणण्यात आलेलं आहे. वी सेव्ह टाइम वेन वी यूज अ मशीन. तर आपण जेव्हा मशिनीचा वापर करतो, जेव्हा आपण यंत्राचा वापर करतो तेव्हा आपण आपल्या वेळेचं बचत करतो. सेव्ह टाइम, आपण आपल्या टाइमचं काय करतो? वाचवतो, आपला टाइम वाचवतो, आपला वेळ येथे सेव्ह करतो. पीटर अँड अंकित लिव्ह नेक्स्ट डोअर टू इच अदर. पीटर आणि अंकित जे आहेत ते एकमेकांच्या घरासमोर राहतात. दे स्टडी इन द सेम स्कूल. आणि ते दोघे सुद्धा एकाच स्कूलला जातात, एकाच शाळेत शिकतात. पीटर गोज बाय बायसिकल टू स्कूल. जो पीटर आहे तो पीटर स्कूलला बायसिकलवर जातो, सायकलवर जातो. ही रिचेस क्विकली. पीटर सायकलवर गेल्यामुळं तो शाळेत खूपच लवकर पोहोचतो.
Ankit walks to school. He takes longer time to reach the school. तर जो अंकित आहे तो अंकित स्कूलला चालत जातो. वॉक्स म्हणलेला आहे पहा. तर येथे अंकित स्कूलला कसं जातो? चालत जातो. त्यामुळे त्याला शाळेत पोहोचण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. ही टेक्स लॉंगर टाइम, त्याला खूप उशीर लागणार आहे, खूप वेळ लागणार आहे. रीच द स्कूल, शाळेत पोहोचण्यासाठी. येथे पीटरनं कुठल्या मशीनचा वापर केलेला आहे? बायसिकल हा काय आहे? मशीन आहे. तर यावरून आपल्याला येथे समजून येते जेव्हा आपण मशीनचा वापर करतो येथे आपला टाइम काय झालेला आहे? सेव्ह झालेला आहे, वाचलेला आहे. तर येथे अंकित जो आहे तो मशीनचा वापर न करता तो काय केलेला आहे? शाळेला चालत गेल्यामुळे त्याला खूप वेळ लागलेला आहे. Any electronics machines helps us to work faster without getting tired. कुठलंही इलेक्ट्रॉनिक मशीन्स घ्या, कुठलंही इलेक्ट्रिकवर चालणारं, करंटवर चालणारं मशीन घ्या किंवा यंत्र घ्या, तो आपल्याला काय करतो? हेल्प करतो, तो आपल्याला मदत करतो आणि आपलं काम काय करतो? इझी करतो आणि फास्ट करतो आपलं काम विदाउट गेटिंग टायर्ड. आपल्याला थकवत नाही, आपल्याला त्याचा कंटाळा येत नाही. तर खाली आपल्याला चित्रात पहा, पिक्चर मध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे? एक लेडीज आहे, दोन लेडीज दाखवण्यात आलेला आहे. फर्स्ट पिक्चर मध्ये जी लेडी आहे, जी स्त्री आहे, ती काय करत आहे? वरवंट्यावर मिश्रण काय करत आहे? पेस्ट करत आहे. त्याचं मिश्रण काय करत आहे? बारीक करत आहे. तर दुसऱ्या पिक्चर मध्ये आपल्याला, सेकंड पिक्चर मध्ये इथे दुसरी लेडी आहे, तर ती त्याच मिक्सरचा वापर त्या कालवणसाठी ती इथं काय करत आहे? मिक्सरचा वापर करत आहे, जेणेकरून तिथं तिचं जो काम आहे तो काय होत आहे? फास्टर होत आहे. कोणापेक्षा? फर्स्ट पिक्चर मधल्या त्या लेडीपेक्षा. आणि ती थकलेली सुद्धा नाहीये. पहिल्या लेडीचा जो चेहरा आहे कसा दिसून येत आहे? थकलेला दिसून येत आहे. तर हिला खूप कष्ट लागत आहे, कारण येथे हिनं मशीनचा वापर केलेला नाहीये. तर दुसऱ्या चित्रात येथे हिनं मशीनचा वापर केल्यामुळे तिचं काम फास्ट तर झालेलंच आहे, प्लस ती थकलेली सुद्धा नाहीये. याच्यावरून आपल्याला येथे समजून येते की मशीनचा वापर केल्यामुळे किंवा यंत्राचा वापर केल्यामुळे आपला टाइम वाचतो, आपलं काम फास्ट होतो आणि आपण थकत सुद्धा नाही. तर समरी देण्यात आलेली आहे पहा. अ कम्प्युटर इज अ मशीन. कम्प्युटर हा काय आहे? मशीन आहे, यंत्र आहे. अ कम्प्युटर नीड्स इलेक्ट्रिसिटी टू वर्क. कम्प्युटर चालवण्यासाठी आपल्याला, कम्प्युटर जर चालू करायचं असेल तर इथे आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागणार आहे, आपल्याला इथे करंट लागणार आहे. वी सेव्ह टाइम वेन वी यूज अ कम्प्युटर टू डू अवर वर्क. जर तुम्ही तुमच्या कामासाठी कम्प्युटरचा वापर कराल तर तिथं तुमचा वेळ काय होणार आहे? वाचणार आहे. तिथं टाइम तुमचं सेव्ह होणार आहे. We do not get tired when we use an electronic machine for some work. जेव्हा आपण एका इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर करतो, एक इलेक्ट्रिक मशीनचा जेव्हा आपण वापर करतो कुठल्याही कामासाठी, तेव्हा आपण थकून जात नाही. अशा प्रकारे येथे समरी देण्यात आलेली आहे. एक्सरसाइज देण्यात आलेला आहे पहा. चूज द राईट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. तर खाली आपल्याला ऑप्शन्स देण्यात आलेले आहेत बाजूला. तर करेक्ट ऑप्शन्स आपल्याला चूज करून, सिलेक्ट करून आपल्याला इथं फिल इन द ब्लँक्स मध्ये फिलअप करायचे आहेत. चला तर पाहून घेऊया. अ कम्प्युटर इज अ डॅश डॅश. तर कम्प्युटर हा काय आहे? प्लांट आहे का मशीन आहे? प्लांट्स म्हणजेच काय? रोप, झाड, त्यांना प्लांट असे म्हणतात. पण येथे कम्प्युटर काय आहे हो? मशीन आहे. तर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? मशीन येणार आहे. तर येथे आपण मशीन लिहून घेऊया. सेकंड वन आहे मशीन्स मेक आवर वर्क डॅश डॅश. मशीनचा वापर केल्यामुळे आपले जे काही काम आहेत, आपलं जो काही वर्क आहे तो कसा होणार आहे? डिफिकल्ट होणार आहे का इझी होणार आहे? डिफिकल्ट म्हणजेच काय? अवघड किंवा कठीण. आणि इझी म्हणजेच काय? सोपे. तर मशीनचा वापर केल्यामुळे आपले जे काही काम आहेत, आपला जो काही काम आहे तो कसा होणार आहे? इझी होणार आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे इझी. थर्ड वन आहे सम मशीन्स यूज डॅश डॅश टू वर्क. तर काही मशीन्सला
काम करण्यासाठी काय लागणार आहे? इलेक्ट्रिसिटी लागणार आहे का वॉटर लागणार आहे? तर आपण पाठीमागे लेसन मध्ये पाहिलं तर मशीन चालण्यासाठी येथे आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा वापर करावा लागतो. इलेक्ट्रिसिटी यूज केल्यामुळेच ते मशीन्स काय करतात? वर्क करतात, काम करतात. तर इथे वॉटर हा काय आहे? रॉंग ऑप्शन आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे इलेक्ट्रिसिटी. नेक्स्ट वन आहे वी डॅश डॅश टाइम वेन वी यूज अ मशीन. तर आपण जेव्हा मशीनचा वापर करतो तेव्हा टाइम काय होणार आहे? आपला वेस्ट होणार आहे का सेव्ह होणार आहे? सेव्ह म्हणजेच काय? वाचणार आहे. वेस्ट म्हणजेच वाया जाणार आहे. तर इथे आपण जेव्हा मशीनचा वापर करतो तर आपला टाइम काय होणार आहे? सेव्ह होणार आहे. तर करेक्ट ऑप्शन आहे सेव्ह. नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे वी डॅश डॅश वेन वी यूज अ मशीन. जेव्हा आपण मशीनचा वापर करतो तेव्हा आपण थकतो, गेट टायर्ड. गेट टायर्ड म्हणजेच काय? थकतो. अँड डू नॉट गेट टायर्ड तर थकत नाही. जेव्हा आपण मशीनचा वापर करतो तेव्हा आपण थकत नाही. हा करेक्ट ऑप्शन आहे. तर करेक्ट ऑप्शन काय येईल? डू नॉट गेट टायर्ड. तर हा काय आहे? करेक्ट ऑप्शन आहे. तर इथे आपण लिहून घेऊया. नेक्स्ट वन आहे टिक द इलेक्ट्रॉनिक मशीन अँड क्रॉस आउट द थिंग्स दॅट डू नॉट यूज इलेक्ट्रिसिटी. जे मशीन्स इलेक्ट्रिसिटीचा वापर करतात त्यांना आपल्याला काय करायचं आहे? इथं टिक करायचं आहे. आणि जे थिंग्स किंवा जे वस्तू इलेक्ट्रिसिटीचा वापर करत नाही त्यांच्या समोर इथे आपल्याला काय करायचं आहे? क्रॉस करायचं आहे. तर जो टीव्ही आहे, टीव्ही चालू करण्यासाठी, वर्क करण्यासाठी इथे आपल्याला इलेक्ट्रिसिटी लागते. तर हा इलेक्ट्रॉनिक मशीन आहे म्हणून येथे टिक करण्यात आलेला आहे. स्वेटर जो आहे तो थिंग आहे, इलेक्ट्रॉनिक मशीन नाहीये, त्याला इलेक्ट्रिसिटी लागत नाही म्हणून येथे क्रॉस करण्यात आलेला आहे. अम्ब्रेला जो आहे तो थिंग आहे, इलेक्ट्रॉनिक मशीन नाहीये, त्याला इलेक्ट्रिसिटी लागत नाही. तर इथे आपण क्रॉस करून घेऊया. नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे अ बॉटल ऑफ मिल्क देण्यात आलेला आहे. म्हणजेच दुधाची बाटली आहे ज्याला इलेक्ट्रॉनिक मशीन आपण म्हणू शकत नाही कारण त्याला इलेक्ट्रिसिटी लागत नाही. तर इथे आपण क्रॉस करून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन देण्यात आलेला आहे कपबोर्ड. कपबोर्ड म्हणजेच काय? तिजोरी. तिजोरी हा इलेक्ट्रॉनिक मशीन नाहीये तर हा इलेक्ट्रिसिटी यूज करत नाही म्हणून येथे क्रॉस करण्यात आलेला आहे. रेफ्रिजरेटर म्हणजेच काय? फ्रीज. फ्रीज चालवण्यासाठी, फ्रीज वर्क करण्यासाठी येथे आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज आहे म्हणून येथे टिक करण्यात आलेला आहे. अँड दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे अँड इलेक्ट्रिक आयर्न. म्हणजेच काय? त्याला मराठीत इस्त्री म्हणतात. इलेक्ट्रिक आहे म्हणजेच इलेक्ट्रिसिटीवर चालणार आहे. तर हा इलेक्ट्रॉनिक मशीन आहे. तर इथे आपण टिक करून घेऊया. आणि जो ट्रेन आहे तो कशावर चालतोय? स्टीमवर चालतोय. पहा इथं आपल्याला स्टीम दिसून येत आहे, वाफ दिसून येत आहे. तर हा इलेक्ट्रॉनिक नाहीये, तर इलेक्ट्रिसिटीचा वापर इथे होत नाहीये. तर इथे आपण काय करून घेऊया? क्रॉस करून घेऊया. नेक्स्ट वन क्वेश्चन देण्यात आलेला आहे राईट टी फॉर अ ट्रू स्टेटमेंट अँड एफ फॉर अ फॉल्स स्टेटमेंट. खाली आपल्याला स्टेटमेंट देण्यात आलेले आहेत, सेंटेन्स देण्यात आलेला आहे. करेक्ट सेंटेन्सला आपल्याला टी लिहायचं आहे आणि रॉंग सेंटेन्सला आपल्याला एफ लिहायचं आहे. तर फर्स्ट वन आहे अ फ्लावर इज अ मशीन. तर फ्लावर, फ्लावर म्हणजेच काय? फूल. फूल एक मशीन आहे इथं म्हटलेलं आहे. तर हा रॉंग स्टेटमेंट आहे. तर येथे आपण एफ लिहून घेऊया. सेकंड वन आहे B1 अ कम्प्युटर इज नॉट अ मशीन. तर इथे काय सांगण्यात आलेलं आहे? कम्प्युटर हे मशीन नाही असे इथे सांगण्यात आलेलं आहे. हा सुद्धा रॉंग स्टेटमेंट आहे, फॉल्स आहे. तर इथे आपण एफ लिहून घेऊया. C1 देण्यात आलेला आहे कम्प्युटर्स मेक आवर वर्क इझी. कम्प्युटर्स म्हणजेच काय? संगणक आपलं काम काय करतो? खूप इझी करतो, खूपच सोपं करतो. तर हा स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. तर इथे आपण काय लिहून घेऊया? टी लिहून घेऊया. D1 देण्यात आलेला आहे ऑल मशीन्स रन ऑन इलेक्ट्रिसिटी. सगळेच मशीन इलेक्ट्रिसिटीवर धावतात का हो? पळतात का? तर नाही. हा स्टेटमेंट काय आहे? रॉंग आहे. तर इथे आपण काय लिहून घेऊया? एफ लिहून घेऊया. E1 देण्यात आलेला आहे अ कम्प्युटर नीड्स इलेक्ट्रिसिटी टू वर्क. कम्प्युटर जर चालवायचं असेल, कम्प्युटरवर जर काम करायचं असेल तर इथं आपल्याला इलेक्ट्रिसिटीची गरज लागणार आहे. तर हा स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. तर इथे काय येईल? टी येईल.
F1 स्टेटमेंट देण्यात आलेलं आहे पहा. इलेक्ट्रिसिटी फ्लोज थ्रू अ वायर. जो इलेक्ट्रिसिटी असतो तो कुठून फ्लो होत असतो, कुठून पास होत असतो, वायर थ्रू पास होत असतो. हा स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे. तर इथे आपण टी लिहून घेऊया. अँड जीवन देण्यात आलेलं आहे. इलेक्ट्रिसिटी फ्लोज फ्रॉम अ पॉवर पॉइंट इन द वॉल. तर इलेक्ट्रिसिटी फ्लो कुठून होत असतो, पॉवर पॉइंट मधून होत असतो. आपण जे वायर असतो, जो प्लग असतो, तो कशाला लावत असतो, पॉवर पॉइंटला लावत असतो. आणि तो पॉवर पॉइंट कुठं असतो, वॉलला असतो किंवा भिंतीला असतो. हा स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे. म्हणून येथे टी. तर येथे टी लिहून घेऊया. फोर्थ वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. राईट द नेम्स ऑफ 5 इलेक्ट्रॉनिक मशीन्स दॅट यू सी इन युअर स्कूल. तर असे 5 इलेक्ट्रॉनिक मशीन्स ची नावं लिहा म्हणलेले आहे, जे तुम्ही स्कूलमध्ये पाहता असं सांगण्यात आलेलं आहे. तर फर्स्ट वन आपण लिहून घेऊया. फॅन, बल्ब, त्यानंतर न येणार आहे कम्प्युटर, कम्प्युटर नंतर येणार आहे प्रोजेक्टर, अँड लास्ट वन आहे टेलिफोन. लास्ट वन आहे टेलिफोन. तर अशा प्रकारे आज आपण विकास ॲपल कीबोर्ड क्लास 1 लेसन नंबर 1 मशीन्स अराउंड अस हा लेसन पाहिलं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.